नमस्कार मंडळी, तर हा व्लॉग आहे वटपौर्णिमेचा। सकाळी मामा मामी आणि आदिती हे जाणार होते सोनी मावशीच्या घरी। मग हे सगळेजण रेडी झाले, यांनी यांची बॅग वगैरे पॅक केली आणि हे निघाले जाण्यासाठी। ध्रुव बघा त्यांच्या पाठीमागे लागला होता आणि तो आम्हाला बाय बाय करतोय। मग दीदीनेही तिची बॅग वगैरे भरली। त्यानंतर मग आम्ही दोघीजणी रेडी व्हायला लागलो, कारण आम्हाला जायचं होतं पूजेला। त्यानंतर मग मी ताट तयार केले। ध्रुव आणि आर्या बघा कारमध्ये बसून कसे खेळत आहे। मग आम्ही दोघीही रेडी झालो। मग आम्ही थोडेसे फोटोज वगैरे आणि रील वगैरे बनवली। त्यानंतर मग आम्ही गेलो वडाच्या पूजेला। सर्वात आधी मी पूजा केली आणि वडाच्या फेऱ्याही मारल्या। त्यानंतर मग दीदीने ही पूजा करून वडाच्या फेऱ्या मारल्या। मग आम्ही दोघींनी 5 जणींची ओटी भरली। मग तिथेही थोडेसे फोटोज वगैरे काढले। मग आम्ही घरी आलो। रात्री आम्ही गेलो होतो सावीच्या बड्डेला। बड्डे वगैरे झाला, जेवण वगैरे करून मग आम्ही खाली मामाच्या घरी आलो। तर तिथे बघा ध्रुव छोटू बेबीला कसा ओढत आहे, त्याच्यासोबत खूपच छान खेळत होता। मग त्यानंतर आम्हाला थोडंसं लवकरच घरी यायचं होतं, तर मग आम्ही पटकन असं घरी आलो, कारण की मावशीला, दीदीला यांना सगळ्यांना परत जालन्याला जायचे होते। कॅब येईपर्यंत त्यांनी त्यांची बॅग वगैरे पॅक केली। मग त्यांची कॅबही आली। मग ते निघाले जाण्यासाठी। मग यांनीही कार्तिकला गाडीवरती नेऊन सोडले। खरंच घरी जर सगळेजण आले तर मज्जाच वेगळी असते। चलो तर आजसाठी एवढंच, भेटूया अजून एका नवीन व्लॉगमध्ये। व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्कीच करा।